नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पोक्सो कोर्टाने 16 वर्षीय भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आत्याला 20 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना सागर यांनी दोषी महिलेला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. डेहराडूनमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सहाय्यक जिल्हा सरकारी अधिवक्ता अल्पना थापा यांनी सांगितले की 5 जुलै 2022 रोजी 16 वर्षीय मुलाच्या आईने या घटनेबाबत बसंत विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पतीसोबत मतभेद झाल्याने आरोपी महिला 6 महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत असल्याचे सांगण्यात येत होते. 16 वर्षांच्या सावत्र भाच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांपूर्वी ती भाच्यासह बेपत्ता झाली होती. ती परत आली तेव्हा गरोदर होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी आत्याला 9 जुलै 2022 रोजी अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली. गरोदर असल्यामुळे तिला 2 जानेवारी 2023 रोजी कोर्टातून जामीन मिळाला. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीची DNA चाचणी झाल्यावर ती पीडित मुलाशी जुळली. मात्र न्यायालयात ट्रायलसाठी आलेल्या मुलाने लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले. आत्यासोबत संमतीने संबंध ठेवल्याचे त्याने सांगितले. मात्र तरीही दोषी ठरवत महिलेला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने वॉरंटी जारी करून महिलेला शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवले. न्यायालयात खटला सुरू असताना पीडित मुलगा आत्याच्या बाजूने बोलला होता. घटनेच्या वेळी तो 18 वर्षांचा होता असे त्याने सांगितले. शाळेत प्रवेश घेताना कुटुंबियांनी त्याचे वय 2 वर्ष कमी लावले असल्याचेही त्याने सांगितले होते. महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्तीने केले नसल्याचंही त्यांनी सांगितलं. घरच्यांना आत्याला घरात ठेवायचं नाही असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तो म्हणाला. मुख्य पीडिताने आरोप फेटाळले असताना न्यायालयाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे निकाल दिला. कोर्टात मुलाच्या शैक्षणिक कागदपत्रांवरून घटनेच्या वेळी त्याचे वय 16 वर्ष असल्याचे सिद्ध झाले. सरकारी वकील अल्पना थापा यांच्या म्हणण्यानुसार दोषी महिलेला मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी 5 मुले होती. पतीसोबत मतभेद झाल्याने ती आपल्या माहेरच्या घरी राहायला आली. येथे तिच्या भाषेसोबत संबंध होते आणि तिने 6वे अपत्य म्हणजेच एका मुलीला जन्म दिला.